म्हणजेच विधानसभा लागली आणि विधानसभेपूर्वी बऱ्याच काही घडामोडी झाल्या। यामध्ये पळापळीचं राजकारण असेल, तोडाफोडीचं राजकारण असेल, गुवाहाटीसारखे आरोप करण्यात आले होते। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना सोडण्याचं मागचं कारण काय होतं? उद्धव ठाकरे हे त्यांच्या सोबत नव्हते का? त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे बाहेर पडण्याचं नेमकं कारण काय? आता एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने भाजपकडे आलेले आहेत, त्याचबरोबर अजितदादा पवार भाजपकडे आलेले आहेत। आता ही परत तशाच प्रकारचं राजकारण घडेल का? ज्या प्रकारे एकनाथ शिंदे हे आपल्या शिवसेनेतून बाहेर पडलेले आहेत, त्याच पद्धतीने परत शिवसेनेकडे जातील का? आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील का? नेमकं पद कोणतं दिलं जाईल या संदर्भात आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। आता मित्रांनो, बऱ्याच काही राजकारणी गोष्टी घडलेल्या आहेत। ज्या पद्धतीने लोकसभा झाली, लोकसभेत जशा प्रकारे झरांगे फॅक्टर चाललं होतं, त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा चाललेलं आहे मी असं म्हणतोय। परंतु आपण जवळ पाहू शकतो की जवळपास सर्वाधिक जास्त जागा ज्या आहेत त्या मराठ्यांना मिळालेल्या आहेत। मराठा उमेदवार हे निवडून आलेले आहेत। परंतु असं असताना आता एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने शिवसेनेतून बाहेर पडले, आता राजकारणात बऱ्याच काही घडामोडी घडतात। शरद पवार हे दिग्गज नेते आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे। आणि ज्या पद्धतीने शरद पवारच्या माध्यमातून शिवसेना म्हणजे शिंदे बाहेर पडावं लागले, ज्या पद्धतीने ते त्यांची वागणूक देत होते, त्यांचे कार्यकर्ते वागणूक देत होते, अशा प्रकारच्या बऱ्याच काही घडामोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। ज्या पद्धतीने एखाद्या वेळेस जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर भेटायचं असेल तर त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना भेटू देत नव्हतं, अशा प्रकारचे सुद्धा आरोप करण्यात आले होते। एखाद्या जर कार्यकर्त्याला जर भेटायचं उद्धव ठाकरे यांना तर त्यांना परमिशन घ्यावं लागत होती। ज्या पद्धतीने ते मातोश्रीवर त्यांच्या हक्काच्या घरी जात होते एकनाथ शिंदे, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्या पद्धतीने त्याला वागणूक मिळाली नाही, अशा प्रकारचे आरोप बरेच काही झाले। त्यानंतर त्यांचे उमेदवार घेऊन एकनाथ शिंदे ते शिवसेना सोडून बाहेर पडले, हे सर्वांनाच माहिती आहे। त्यानंतर बरेच काय आरोप झाले, गुवाहाटीसारखा प्रश्न असेल, काय गुवाहाटी काय झाडी, अशा प्रकारच्या काही एक वाक्य तयार झालं होतं। आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे त्यांचे कार्यकर्ते घेऊन, त्यांचे उमेदवार घेऊन शिवसेनेतून उद्धव गटातून बाहेर पडले होते। आता मित्रांनो, यामध्ये बऱ्याच काही राजकारण असेल, व्यक्तिगत काही घडामोडी असतील, व्यक्तिगत काही राजनीतिक कुटकारस्थाने असेल, परंतु शरद पवार यांनी जशा प्रकारची खेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेली किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेली, ती खेळी त्यांच्यासोबत सुद्धा फार काळ चालली नाही। आता मित्रांनो, आपण पाहू शकतो की एखाद्याचं घर जर पेटवायचं असेल तर आपल्या घराला सुद्धा आस लागते, अशा प्रकारची मन आहे। त्याच पद्धतीने जशा प्रकारे शिवसेना शरद पवार यांच्या माध्यमातून तोडल्या गेली, अशा प्रकारे जो आरोप करण्यात आला होता, त्याच पद्धतीने अजितदादा पवार हे बाहेर पडले। आता ज्या पद्धतीने हे खेळ करत होते त्याच पद्धतीने त्यांच्याच घरात त्यांचाच खेळ झाला। अजितदादा पवार हे बाहेर पडले आणि ते भाजप गटाकडून गेले, म्हणजेच एक देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला गेले। आणि त्यांच्या काही व्यक्तिगत राजकारण असेल किंवा काही केसेस, त्याचबरोबर काही कारवाई असतील, ईडी असेल, अशा काही बऱ्याच काही गोष्टी घडल्या। आरोप सुद्धा झाले होते की मोठा असा घोळ करण्यात आलेला आहे आणि त्या घोळाच्या पोटी असेल किंवा काही राजकारण घडले असेल, अजितदादा हे बाहेर पडले। आता त्याच पद्धतीने विधानसभा आपण पाहिलेली आहे। विधानसभेत जवळपास एकनाथ शिंदे यांच्या 40 ते 45 दरम्यान काहीतरी 50 पर्यंत 56 पर्यंत जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। त्यामध्ये जवळपास 10 उमेदवार हे भाजप गटातले आहेत आणि शिंदे यांच्या माध्यमातून त्यांच्या मुद्द्यावर असेल, लाडक्या बहिणीचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, हा पाहता मराठा फॅक्टर पाहता एकनाथ शिंदे यांना विधानसभेत त्यांनी उभं केलं होतं। म्हणजे कोण? अजितदादा पवार यांनी, अजितदादा पवार, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस। आता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा फॅक्ट पाहता एकनाथ शिंदे यांना समोर करण्यात केलं होतं आणि त्या पद्धतीने अजितदादा पवार यांच्या जागा असलेला मराठा चेहरा ते समोर गेले। त्याचबरोबर
एकनाथ शिंदे हे मराठा फॅक्टरचेच आहेत, मराठ्याचेच आहेत. त्या पद्धतीने त्यांना भरघोस मतदान हे मराठ्यांचं मिळालं आणि सर्वसामान्याच्या मनात सुद्धा होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. त्यांच्या लाडक्या बहिणी असतील त्यांचे सुद्धा तेच म्हणणं होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. परंतु तशा प्रकारच्या घडामोडी दिसल्या नाहीत. अमित शहा असतील, त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील, यांच्या माध्यमातून तशा प्रकारचा निर्णय दिला जाईल अशा प्रकारे वाटलं होतं. परंतु तसं काही घडलं नाही आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने आता एकनाथ शिंदे हे बाहेर पडू शकत नाहीत, त्यांची नाराजी सुद्धा आपल्याला काल दिसली. ते त्यांच्या शेतात एक शेतकरी म्हणून काम करत होते. केळीचा बाग असेल, मच्छीपालन असेल किंवा नारळाची बाग असेल, त्या ठिकाणी ते फिरले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही शेती करतोय, मला राजकारणाची सत्तेची काही गरज नाही अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं. परंतु यामागे सत्यता काय आहे? आता एकनाथ शिंदे जरी बाहेर पडतील किंवा त्यांना पडायचं असेल तरी त्यांना बाहेर हे पडता येणार नाही. कारण तर अजितदादा पवार जे असतील, त्यांच्यावर ज्या पद्धतीच्या केसेस असतील, काही गुन्हे असतील, ते पाहता ते अजितदादा सुद्धा बाहेर पडणार नाहीत आणि एकनाथ शिंदे जरी आता नाराज असतील त्यांना सुद्धा बाहेर पडणं याच्यातून शक्य होणार नाही. एकतर 10 उमेदवार हे भाजप गटाचे आहेत आणि ज्या पद्धतीने एखादी माणसाने सत्ता भोगल्याच्या नंतर, मुख्यमंत्री पद भेटल्याच्या नंतर ते परत एखाद्या शेतीकडे किंवा त्या नोकरीकडे वळणं शक्य नाही. कारण तर राजकारण हे खूप विचित्र आहे, हे सर्वांनाच थोडक्यात माहीत असावं. त्या पद्धतीने ते आता परत एकनाथ शिंदे हे सुद्धा बाहेर पडणार नाहीत. त्याच पद्धतीने अजितदादा सुद्धा बाहेर पडणार नाहीत असं मला तरी वाटते. ज्या पद्धतीने ते एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर अजितदादा पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील, यांनी ज्या पद्धतीने अमित शहा यांची भेट घेतलेली आहे, नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे किंवा त्यांचं फोनवर संभाषण झालेलं असेल, अशा पद्धतीने ते कोणत्या निर्णयावर जातात अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि नेमकं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अजितदादा मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील किंवा एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देतील का, अजितदादा मुख्यमंत्री होतील किंवा त्यांना एखादं चांगलं कॅबिनेटचं पद मिळेल, काय सांगता येईल, नेमकं कोण मुख्यमंत्री होईल हे सुद्धा तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आपलं नेमकं तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे किंवा इतर एखादा चेहरा नवीनच दिला जातं? यामध्ये पंकजा मुंडे स्त्री म्हणून असलेल्या किंवा या दोघा तिघाच्या भांडणामध्ये किंवा त्यांच्या राजकारणामुळे परत एकदा एखाद्या महिलेला मुख्यमंत्रीपद दिलं जाते, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.